विधानसभा निवडणुकीच्या फेरपडताळणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। खडकवासला, कोल्हापूर उत्तर, चंदगडच्या पराभूत उमेदवारांनी आक्षेप घेतलेला आहे। व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली जात आहे। कोल्हापूर उत्तर, चंदगड आणि खडकवासला मतदारसंघात निवडणूक आयोग विधानसभेच्या निकालाची फेरपडताळणी करत आहे। पण या फेरपडताळणीवरच आता आक्षेप घेण्यात आलाय। बुधवारी आणि गुरुवारी चंदगड विधानसभा मतदारसंघाची फेरपडताळणी झाली, मात्र फेरपडताळणीमधली मूळ मागणीच निवडणूक आयोगानं वगळल्याचा दावा नंदाताई बाभुळकरांनी केलाय। ईव्हीएम मशीनमधील मतदान आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची संख्या याची खातरजमा करण्याची मागणी करण्यात आली होती, पण ही मागणीच निवडणूक आयोगानं फेटाळल्याचं बाभुळकर यांनी म्हटलं। आम्ही चौकशी केली की व्हीव्हीपॅट स्लिप आहेत कुठं, तर प्रत्येक मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिप एका काळ्या एन्व्हलपमध्ये त्याच कंट्रोल ह्याच्यात आहेत आपल्या स्ट्रॉंग रूममध्ये। म्हणजे ते काढायला काही फारसा वेळ लागला नसता आणि ते मोजाही लागला नसता। त्या जर मोजल्या असत्या तर कायमचं आमच्या शंकेचं निरसन झालं असतं। माझ्याच काय अख्ख्या महाराष्ट्राचं आणि देशाचं शंकेचं निरसन झालं असतं की बाबा याच्यात काही गडबड नाही आहे, जेवढे वोट दिसतात तेवढ्याच चिठ्ठ्या आहेत। पण दुर्दैवानं हीच स्टेप गाळली। म्हणजे निवडणूक आयोग अजूनही मग दबावाखाली काम करते असं म्हणायचं का? एकूणच ज्या पद्धतीनं तुमचा ज्या स्टेपला आक्षेप होता तीच पारदर्शकपणे केली जाते? नाही, 100%। कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची सुद्धा फेरपडताळणी आज निश्चित करण्यात आली होती, पण याची उत्तरं प्रशासनाकडे नसल्याचं सांगत लाटकर मतदान केंद्रातनं बाहेर पडले। खडकवासला मतदारसंघातल्या फेरपडताळणीवर सुद्धा पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला। व्हीव्हीपॅट मशीनमधील वोटर स्लिप गहाळ असल्याचा आक्षेप सचिन दोडके यांनी घेतलाय, त्यामुळे फेरपडताळणीची प्रक्रियाच थांबवण्यात आली। व्हीव्हीपॅट मध्ये ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशीच्या स्लिपा आम्हाला मोजून पाहिजे होत्या, म्हणून आम्ही ऍप्लिकेशन केले आणि पैसे भरले। इथं आल्यानंतर ते म्हणतात आमची एसयूपी अशी आली, आमची एसयूपी तशी आली, आणि ते जे आम्ही पैसे भरले, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की तुम्ही 5% मशनी पैसे देऊन मोजू शकता, त्याच्यानुसार भरले आणि ते सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे तुम्ही मोजू शकता। आज त्यांनी नवीन एसयूपी आणून आपल्यामध्ये चिठ्ठ्या दाखवण्याकरता त्यांना असमर्थता दर्शवतात। ते चिठ्ठ्या न दाखवण्यामागचं कारण काय, दाखवलं गेलं पाहिजे। मात्र आजच्या या प्रक्रियेमध्ये केवळ ईव्हीएम पडताळणी आणि मॉकपोलची तपासणी होणार होती असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ईव्हीएम मशीनमधील डेटा डिलीट केल्याशिवाय मॉकपोल घेता येत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पहिल्यांदा फिजिकल व्हेरिफिकेशन, बर्न मेमरी व्हेरिफिकेशन, त्यानंतर प्रत्यक्ष त्या दिवशीच्या नोंदलेल्या मतं, जे आपण मतांची नोंदणी म्हणतो ती मतं तर 3 ठिकाणी नोंदलेले आहेत। एक सीयू मध्ये आहेत, व्हीव्हीपॅट मध्ये आहेत, आणि आता परत त्यांना फेरशी दाखवतोय ते आताही लिहून घेऊ शकतात उमेदवारांना आहे। मग त्यांना व्हीव्हीपॅटच्या स्लिप आहेत। आता त्या व्हीव्हीपॅटच्या स्लिप ज्या आज आपण मॉकपोल करणार आहात ते त्यांच्या समक्ष मोजून दाखवणार आहोत।